हॅलो गाईस, तर गुड मॉर्निंग. तर का म्हणते पब्लिक, तर घेऊन आलो एकदम खतरनाक ब्लॉग व्हिडिओ. तर आता वाजल्यात 8, जो की मी आलतो इकडे जंगलाकर ब्लॉग शूट करावले. तर लवळा घराकडे ब्लॉग शूट करायची इच्छा नाही, कारण की मनमना लोक राहतात लवळा चेहऱ्या करत पाहतात का सेटा करून यायला मग त्याला काही ब्लॉगिंगचा मतलब काही त्याला झाट काही समजेल नव्हता. तर अशी बात आहे. तर आमच्या पूर्ण गावामध्ये तर जेवढे बी लोक मरतात त्या सबलीकडेच मागे जो दिसत असेल स्मशान घाट येतेच आणून त्याला गाडतात ना जारतात बी. तर लवळा येते आया पुरा भूताच्या वाद. पण मी काय झाटव नाही की ना भूता येत नाही काय येत लवळा. मी झाट नाही काट झाटव नाही काट. तशी बात आहे. तो ब्लॉग जर चांगला लागला असेल तर व्हिडिओला लाईक करा ना, जादा से जादा लोकांवर शेअर करा. तर एक टाइम होता लवळा, जो की ह्या जंगलामध्ये हे असे पहाडी होते. याला लवळा खोदू 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 याची पुरी घाण मारून टाकला आणि याला झाडभरच्या पुरा जमिनीच्या लेवलले. बलकी लवळा हे जमिनीच्या लेवलले बी नसत, जे की पाहू शकता जमीन राहिली कुठे ना लवळा ते पहाड राहिले कुठे. त्याला ते उलटा जमिनीमध्ये धसून गेल्यात एवढा अंदर धसले. कशी पाहत आहे. तर लवळा जे हा इकडे जो दिसून राहिला धानासारखा, हा धान परसूड म्हणतात त्याला, परसूड. लवळा याच्या आगच्या खालना एवढं खतरनाक लागतं, लसणाच्या पाना फेलात लवळा याच्या सामने. एवढं जबरदस्त टेस्ट येते. तर लवडा येले नेल कोण येले काढत होत तेवढा टाइम नसेल एक एक काळा. मग लवडा याचा बहुत लंबा प्रोसेस आहे, तो फॉलो करू करू लवडा लवडे लागून जातात जिंदगीचे. तशी बात आहे. तर ब्लॉग व्हिडिओ चांगला लागला असेल तर विजयला लाईक करा ना, जादा से जादा लोकांवर शेअर करा. तर भेट दुसऱ्या मिनी ब्लॉग मध्ये. बाय बाय.